आशा सगळ्यांना जेवायला बोलून आणजा. होय. मोठी आहे ही नैवेद्याची थाळी तर इथं आहे. मग ही थाळी कोणासाठी आहे? अजून देव आहेत का? देव नाही, देवीच आहे. हो, कुठे? ते काय माझ्या समोर उभी आहे. काही पण काय मोठी आहे. अगं खरंच तुमच्यासाठीच आहे. आता घरी जाऊन स्वयंपाक करू नको, तिघांना पुरेल एवढे दिले. हो पण नको. मुक्ता, देवीचा प्रसाद येतो, नाही नाही म्हणायचं. मुक्ता खूप मदत झाली तुझी. आता ताई! जरा ताई ताई तुला अन्न विचारत होते किती वेळ भात लावायचा होता. गजा, आज आपण स्वयंपाक नाही करायचा. मोठी यांनी थाळी दिली आपल्यासाठी. अयो एवढं सगळं आपण राहायचं. हा, गुलाबजामुन. गजा, इथे नाही, आपल्या खोलीत जाऊन खायचं. चल. हा चल. थांब. हे श्रीमंतांचं खाणं आहे. हे तू कुठे घेऊन चाललीयस? खरं तर ना, तू या ताटाला हात सुद्धा लावायचा नाहीस. शी, तोंडाला पाणी सुटलं तुझ्या. तर घर काम करणारी बाई आहेस तू. असला हावरटपणा तुला शोभत नाही. माधवी, तुझं तुला तरी कळतंय का तू काय बोलतेयस? मला कळतंय, पण तुम्हाला समजत नाहीये तुम्ही काय करताय ते. नाही, मला चांगलंच कळतंय. अगं प्रसादाचं ताट आहे ते, खातील ना ते. प्रसादाचे 2 घास जातील त्यांच्याही पोटात. हे जे प्रसादाचं ताट आहे ना, हे 2000 तरी असेल. आणि यातलं जे चांगलं सुंगलं अन्न आहे ना, ते आम्हाला मिळावं म्हणून रावसाहेबांनी रक्ताचं पाणी केलंय. आणि तुम्ही खुशाल अन्नदान करताय. तुम्हाला अन्नदानच करायचंय ना, मग आपण रोज 100 पाकिटं देतो की गोरगरिबांना. त्या 3 पाकिटं वाढवायची की यांची. नाही, मला इतकं समजतंय, एखाद्याच्या हातनं भरलेलं ताट हिसकावून घेणं चुकीचं आहे. दे ताट इकडे. अहो पण माधवी, दे. घ्या. मला ना जे पटतं ते मी बोलते, पण नेहमी मीच चुकीची ठरते. अगं माधवी, ए नाही काकी, तू अजिबात चुकली नाहीयेस. हिला ते कधीच पटणार नाही. कसं आहे, अशा लोकांसमोर मी किती ग्रेट आहे हे दाखवायची ती एकही संधी सोडत नाही. रेणुका, नीट बोल. अगं हे नीटच होतं. आणि काकी जे म्हणते त्यात काय चुकीचं आहे? ह्या अन्नासाठी दादांनी ज्या खस्ता खाल्ल्यात ना, त्याची जाणीव सगळ्यांना असायलाच पाहिजे. म्हणजे याची उधळपट्टी नाही होणार. उधळपट्टी हा शब्द तुझ्या तोंडात शोभतोय का? आणि जीभ जरा जास्तीच लांब होत्या तुझी रेणुका. बस 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 बस.
झालं, चला नाट्य करायला घ्या. रेणुका, ये बाळा, चल जेवायला. ताई, तुम्हाला द्यायचंय ना ताट तर द्या तुम्ही. म्हणजे माझं तसं काही नाही हो, पण द्यायच्या आधी थोडा विचार करा. लेकराला गुलाबजाम मिळाला नाही रे. माधवी, मावशी एक विचारू? राधे, विचार की बाळा, विचार ना. श्रीमंताचं जेवण श्रीमंत झाल्यावर खाता येतं का खाल्ल्यावर श्रीमंत होता येतं? हा? हो चला, त्याचं सगळं बोलणं तुमच्या ह्याच्यावरून गेलंय, डोक्यावरून गेलंय. चला जेवायला चला. मुक्ता, अगं नको बोलण्याकडे लक्ष देऊ तिच्या. जाऊ दे, विसरते. घे. नको मोठी आई. लेकराच्या तोंडासमोरच काढून घेतलं त्याने. आता ते ना कोड लागणार ना अंगी लागणार. नको. आता तिचा राग माझ्यावर आणि अन्नावर काढणार आहेस का तू? तुमच्यावर नाही मोठी आई, तुमचं काळीज लय मोठं आहे. तुमच्या काळजाचा तत्कुर जरी इतरांचा असतो तरी या घरात भुकेचा अपमान कधीच झाला नसतं. गजा, जा अण्णांना सांग मी येते भात लावायला. सांगतो ते. जा. मुक्ता, अगं देवीचा प्रसाद आहे हा. प्रसादाला तरी नाही नको म्हणू. मोठी आई, देवीच मला नको खाऊ म्हणते. तिला वाटत असेल नवरात्रीच्या 9 दिवसाच्या युद्धात मी उपाशी असताना ही कशी खुशाल खाऊ शकते. बरोबर आहे तिचं. युद्ध माझं पण चालू आहे ना. आता तिला माहिती आहे मी आवरत नाहीये, पण खरंय. हे थाट हातात आलं तेव्हा थोडा लोभ झाला होता. माझ्या माणसांसाठीच झाला होता, पण झाला होताच ना. याचं प्रायश्चित मी केलंच पाहिजे. आता आईसारखं मी पण उपास करणार. 9 दिवसांचा कडक उपास. या 9 दिवसात पोटात पाण्याशिवाय काहीच जाणार.